हॅलो गाईज, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. तर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज आहे शनिवार आणि मला बनवायचं आहे मुलांसाठी टिफिनसाठी म्हणजे पॅटीस. तर आता मी बनवत आहे पॅटीस. तर चला मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी करून ठेवलेली आहे. सो इथे बघू शकताय मी तेल तापत ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे बटाटा, म्हणजे त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे बटाट्याचा. सो जे आपण आलू पराठ्यासाठी बनवतो तशा पद्धतीने मी तो मसाला बनवलेला आहे. त्यानंतर इथे ब्रेड घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आहे जे आपलं बेसन आहे ते बेसन त्याच्यामध्ये मीठ घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. थोड्या थोड्या गाठी आहेत त्या मला व्यवस्थित घालून त्या फोडायच्या आहेत. सो हे सगळं मी सामान आता घेतलेलं आहे. सो आता मी बनवायला घेतलेलं आहे पॅटीस. त्यासाठी ब्रेड घेतले मी आणि माझ्या ज्या बटाट्यामध्ये काही थोडे थोडे असे बटाटे राहिले होते ते मी फोडून घेते आणि त्याच्यामध्ये काही कढीपत्ता वगैरे मी टाकला होता ना फोडणी देताना बटाट्याचा मसाला बनवताना, पण ती काढून घेते. मला मुलांच्या दाताखाली नको यायला, त्यामुळे मग मी ते काढून घेतलं आणि छान असं आता ब्रेडला ते बटाट्याचा मसाला लावून घेते आणि चाकू आहे त्याने छान असं पसरवून घेते सगळीकडे. आणि त्याच चाकूचा आपल्याला उपयोग होणार आहे ते ब्रेडचं ते जेव्हा आपण पॅक करू ते कापण्यासाठीही. सो त्यासाठी मग दोन्हीसाठी मी एकच वापरते, म्हणजे की चाकू. तर असं बघू शकता एकावर एक मसाला लावायचा आणि एकावर एक ब्रेड चिटकवून घ्यायचे आणि छान असं या चाकूने आपण कापून घ्यायचं आहे. सो आता मी ते कापून घेते छान असं अशा आकारामध्ये. असंच मध्ये असतात हॉटेलमध्ये पण ब्रेड, त्यामुळे मी पण असंच बनवलं. कधी कधी मी मधून पण असं कापते जसं मुलांना आवडेल तसं, पण आज म्हटलं तर आज जसं आहे तसंच बनवूयात, त्यामुळे मग मी अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे. त्यानंतर ते कढईमध्ये तेल पण आपलं तापतच आलेलं आहे. त्यानंतर प्लेट घेतलेली आहे जेणेकरून मला काढलं की प्रॉब्लेम नको यायला, त्यामुळे म्हणजे पॅटीस तळून काढलं की त्या प्लेटमध्ये मी काढून ठेवेल. आणि आता बटाटा हे म्हणजे आपलं ते बेसनचं जो हे केलं होतं ना मिश्रण बनवलं होतं तेही छान त्याच्या गाठी फोडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये आता मी हे पॅटीस बेसनमध्ये बुडवून ते तेलात सोडत आहे. तर एके टायमिंगला 2 बसत होते माझ्या कढईमध्ये, त्यामुळे मी एका टायमिंगला 2च तळायला टाकत होते. तर अशा पद्धतीने मी बनवत आहे. आणि आज शनिवार होता त्यामुळे मग मुलांना आज काही भाजीपोळी देणार नव्हते. तर रोजच्या डब्यामध्ये त्यांना भाजीपोळीच द्यायला सांगतात, त्यामुळे त्यांना रोज भाजीपोळी द्यायलाच लागते मला. म्हणजे कुठलीही भाजी असेल चालते, चपाती हेच द्यावं लागतं त्यांना, म्हणजे असं काही देता येत नाही. पण आज शनिवार असल्यामुळे काही हाफ डे असतो, त्यामुळे म्हटलं चला आज साधं सोपं देऊयात त्यांच्यासाठी. आणि त्यांचा पण खूप हट्ट होता की मम्मी आज पॅटीस बनव किंवा सँडविच बनवून दे. पण म्हटलं सँडविच बनवून देण्यापेक्षा मग हे पॅटीसच बनवून द्यावं. त्यामुळे मग आज सोपा उपाय निवडला आणि छान हे असं अशी रेसिपी त्यांना बनवून दिली डब्यासाठी. तर आज खूप कामं होती मला, जास्त काही नाही पण आज एक महत्त्वाचं काम होतं माझं आज. तर मुलांचं आवरून मुलांना स्कूलमध्ये सोडून मग मला तिकडे जायचं होतं, तर त्यामुळे म्हटलं चला आज हे पण होईल. आणि मेन याच्यानंतर माझी एक रेसिपी आहे जी की आपली जर चपाती शिळी राहत असेल तर तुम्ही त्याच्यापासून काय बनवू शकता. तर त्याच्यापासून एक सगळ्यात सोपी रेसिपी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर तुम्ही म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते कळेलच. सो आत्ता बनवत आहे मी पॅटीस आणि त्यानंतर मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आणि आज ॲक्च्युली जे बाहेर जायचं आहे मला ते सगळं मुलांना स्कूलला सोडून तेही मी तुम्हाला पुढे दाखवेलच, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आज मुलांच्या आवडीचा टिफिन आहे त्यामुळे आज काय टिफिन फिनिश होऊन येतो. भाजी पोळी असेल तर कधी कधी शिल्लक ठेवतात, भाजी शिल्लक राहते, कधी भाजी नाही आवडली तर भाजी राहते, आणि भाजी नाहीच आवडली तर चपातीसुद्धा शिल्लक राहते. असं होतंच सहसा. पण सहसा तर मी त्यांना सांगतेच खात जा म्हणून. पण काय माहिती मुलांना नाही आवडलं की ते पण खायला नानू करत. पण आज पॅटीस त्यांच्या आवडीचं आहे त्यामुळे आज पूर्ण टिफिन फिनिश होणार. आणि काय त्यात म्हणून आली जाते आता माझ्यासोबत लुडबुड करायला की मला म्हणते वाव तू आज पॅटीस बनवते आहेस. तर म्हटलं हो तुम्हीच सांगितलं होतं ना मला पॅटीस बनवायला. तर खूप खुश झाली, तिलाही बघून आवडलं. आणि जाता जाता मला सांगूनही गेली की मम्मी आज माझा टिफिन पूर्ण चट्ट होणार आहे. आता ही बघा भाषा, चट्ट होणार आहे. ठीक आहे, मुलांचं काय सुचतं त्यांना काय माहिती, म्हणजे वेगवेगळं काहीही शिकत राहतात मुलं. आणि आता पिलू आला होता आणि अचानक कढईमध्ये काहीतरी पाण्याचा टिपा उडला आणि तडतड झाला तर तो घाबरला. तो आला होता पाणी पिण्यासाठी आणि हात धुण्यासाठी. आता तो विसरून गेला की पाणी प्यायचं आहे, त्यासाठी त्याने हात धुतला होता. मग परत आता हात धुतला आणि वापस गेला. परत डबल थोड्या वेळाने तो येतो का तर तो विसरला होता पाणी प्यायचं. तो बाहेर टी व्ही चालू आहे
त्यामुळे तो विसरला होता की आपण हात धुवायला आणि पाणी प्यायला आलो होतो. तो त्यांनी फक्त हात धुतला आणि तसाच गेला आणि डबल आला पाणी पिण्यासाठी आणि अजून मलाच बाय बाय करून गेला. खूप मुलांचे अवघड काम आहेत बाबा. आजकाल मुलांना टी व्हीच्या पुढे काही लक्षातच राहत नाही. तरी पण मी त्यांना जास्त टी व्ही बघायला देत नाही. पण तरी पण तेवढ्यातून तेवढं थोडंसं बघतातच की बाबा मम्मी आता मी अभ्यास केला आहे, मी थोडा वेळ टी व्ही बघू का? मोबाईल तर मी त्यांना काही देत नाही, पण टी व्हीचं चालतं. हां मम्मी थोडा वेळ बघू दे ना टी व्ही, आता मी अभ्यास केला आहे ना, म्हणजे हे चालूच असतं त्यांचं. सो असं आहे. तर आता माझे सगळे पॅटीस बनवून झालेले आहेत. ते बघू शकता छान असे मी पॅटीस बनवून घेतलेले आहेत. आणि ओव्हर ॲक्टिंगचं दुकान हे बघू शकताय. म्हणजे अचानक असं काही डोक्यात येतं आणि काहीही केलं जातं. त्यानंतर तर माझी पुढची रेसिपी आहे जी की आहे चपातीची. ते बघू शकता माझ्या चपात्या 2 शिळ्या होत्या. मग म्हटलं अशी खाण्यापेक्षा मी ही रेसिपी बनवली की जेणेकरून खाल्लंही जाईल. त्यामुळे मग मी चपातीचे तुकडे केले आणि तेलामध्ये सोडलेले आहेत. ते जे की असे कमी गॅसवर ते छान असे तळून घ्यायचे चपातीला आणि कुरकुरीत असं छान होतं चपातीचं खायला. त्यात आमची माऊ आली होती की तिला जेवण जात नाही ना, त्यामुळे तिला पिलू घेऊन आला होता की मम्मी बघ ही बाहेर पण जाते आणि बाहेर जाऊन झोपते, हे सांगायला तो मला आला होता. आणि ॲक्च्युली बाहेर जायचंच कारणच माझं ते आहे की आमच्या माऊला आज हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. ॲक्च्युली तिची तब्येत ठीक नाही आहे ना, त्यामुळे ते बघा माझी चपाती छान तळून झालेली आहे आणि मी बघा छान अशा कमी गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत. तर खूप छान अशी खायला लागते. मग ते आपण चहासोबत खाताना 1-2 खाऊ शकतो, म्हणजे थोडीशी, किंवा असं बसलं टाईमपास टी व्ही बघत बघत तरी पण आपण खाऊ शकतो, म्हणजे असं थोडं खाऊ शकतो. त्यानंतर हे चपाती तळत होती तोपर्यंत मला त्याला मुलांचे टिफिन भरून घेऊयात. त्यासाठी मग मी आता मुलांचे टिफिनही भरून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं सॉस दिलं त्यांना डब्यामध्ये, जेणेकरून सॉससोबत ते खातात. पिलूला नाही आवडत पण मुलाला आवडतं, पण तरी पण मी थोडं थोडं दिलं होतं. आणि ते आता चपाती पूर्ण सगळ्या चपात्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि त्यावर मी टाकत आहे मीठ टाकून त्याची टेस्ट एवढी छान लागते ना चपातीची, काही सांगायलाच नको. तो चला तर मग आता मी मुलांना स्कूलला सोडते आणि मुलांना स्कूलला सोडलं आणि थेट आता आम्ही आलेलो आहोत प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये. तर इथं आमच्या इथे जवळच आहे. त्यासाठी मग आता आम्ही दोघंजण तिला आलो होतो घेऊन हॉस्पिटलमध्ये. आणि इथे बघा इथे आहे OPD. तर तिथे आता आम्हाला तिला घेऊन जायचं होतं. त्यांनी 5 मिनटं, म्हणजे एक पेशंट होते आतमध्ये, कुत्र्याला घेऊन आले होते बहुतेक ते. तर त्यांचं झाल्याच्यानंतर मग आमचा नंबर होता. सो इथे तोपर्यंत आम्ही बाहेर थांबलो तिला घेऊन. आणि ते बघा तिला असं वाटतं की तिला आम्ही कुठेतरी सोडायला आलो, त्यामुळे ती खूप घाबरली होती. नको म्हणत होती, म्हणजे खाली जाऊन तिला सोडायचं की एक वेळ असं तिने मला इतकं घट्ट पकडलं की तिला वाटलं, मी तिला असं सोडत होते ना, तिला असं वाटलं की मी तिला सोडते आहे खाली, म्हणजे असंच कुठंतरी सोडून देतो आहे आम्ही तिला. तर तिने इतकं घट्ट पकडलं होतं ना, म्हणजे प्राण्यांनाही आपलं प्रेम वगैरे कळतं. तर आता ह्याचे पप्पा घेऊन गेले होते तिला आतमध्ये डॉक्टरांना दाखवायला. असं डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि काही झालं नव्हतं. ॲक्च्युली तिला बहुतेक ॲसिडिटी झाली होती, तिचं पोट खूप दुखत होतं, त्यामुळे ती जेवण करत नव्हती. त्यामुळेच मग आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. तिच्या नेमकं काय झालं आपल्याला तर काही कळत नाही त्यांचं, पण ती फक्त खाणंपिणंच तिने सोडून दिलं होतं. त्यामुळे मग आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो की बाबा नको, 3-4 दिवस सलग तिने खाल्लं नाही. पण डॉक्टरांनी सांगितले काही प्रॉब्लेम नाही, प्राण्यांना काही होत नाही, त्यांनी नाही खाल्लं थोडे दिवस तर काही नाही, तुम्ही म्हणजे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा असं सांगितलं, त्याच्यामुळे मग मला खूप छान वाटलं. त्यानंतर मग आम्ही तिचं खाण्याचं घेण्यासाठी गेलो आणि इथं जे तिचं स्टोअर आहे प्राण्यांचं, सगळं खाण्याचं भेटतं इथं. त्यानंतर बाजूला एक मेडिकल होतं, त्यांनी औषध लिहून दिलं होतं डॉक्टरांनी. मग ते घेतलं आधी, तिला खायला जे आहे ते घेतलं आणि मेडिकलमधून औषध घेतलं.